माझं नाम घेतलं तर मी त्याच्या प्रत्येक श्वासात वसतो. संकट असो किंवा आनंद, नामस्मरण कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. आज आपण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या सुरेखा ताईंचा खूप रोमांचक अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ताई म्हणतात, सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मला स्वामींनी खूप सुंदर प्रचिती दिली आहे. स्वामींच्या इच्छेने, स्वामींच्या आज्ञेने आज मी तुम्हाला हा अनुभव येथे सांगत आहे. स्वामी भक्तांनो, माझे बालपण, माझं सर्व काही शिक्षण हे सर्व काही सोलापूरमध्ये गेलं. सोलापूर ते अक्कलकोट अंतर फार नसल्यामुळे आमच्या घरामध्ये महाराजांचीच सेवा केली जात होती. लहानपणापासून महाराजांचे मंत्र, स्तोत्र सर्व काही मुखगत माझ्या आजोबांनी आमच्याकडून करून घेतलेलं होतं. त्यामुळे मी स्वामींची खूप निस्सीम भक्त ही बनलेली होती. त्यानंतर माझं शिक्षण हे कंप्लीट झालं. शिक्षण कंप्लीट झालं आणि मला मुलगा शोधू लागले. मुलगा देखील आमच्या जवळच असणाऱ्या एका ठिकाणी होता. आमच्या जवळच्या व्यक्तीने ते स्थळ आम्हाला दाखवलं. त्यांच्या घरात देखील महाराजांचीच सेवा केली जात होते. सर्वजण स्वामींचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे कुठलाही विचार न करता मी देखील त्यांना हो म्हटले आणि माझे मिस्टर हे बेंगलोर येथे सर्व्हिसला होते. स्वामी भक्तांनो, काय झालं की आमचं लग्न वगैरे सर्व काही झालं. महाराजांचं नामस्मरण करणे, आरती वगैरे करणं एवढी सेवा माझी सुरू होती, पण जास्त काही सेवा होत नव्हती. त्यानंतर मी बेंगलोरला माझ्या मिस्टरांसोबत गेले. त्यानंतर संक्रांतीचा सण होता. संक्रांतीच्या सणाला माझ्या सासूबाईंचा आग्रह होता की पहिली संक्रांत आहे, त्यामुळे तू इकडेच ये म्हणून असं म्हटले होते. मग आम्ही महिनाभर अगोदरच गावी आलो होतो. सर्व काही आनंदात माझ्या आईकडे थोडे दिवस राहिले. त्यानंतर संक्रांतीच्या सणाला मी माझ्या सासरी गेले. मला आत्तापर्यंत कधीही महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत, अनुभव असं काहीच दिलेलं नव्हतं. मला खूप वाटायचं की महाराजांनी मला काहीतरी दृष्टांत द्यावा, अनुभव द्यावा स्वप्नामध्ये येऊन, पण असं मला कधीच घडलेलं नव्हतं. त्यामुळे मला खूप असं वाईटही वाटायचं. संक्रांतीच्या दिवशी पहाटे मला स्वप्न पडलं. प्रत्यक्षात महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि महाराज म्हटले, का गं बाई, आज संक्रांत आहे ना, तर पुरणपोळी बनवणार असशील? तर मी म्हटलं, हो बनवणार आहे ना. तर आम्हाला घेऊन ये असं महाराज म्हटले. आम्ही तुझी वाट बघू असं स्वामी त्यावेळेस स्वप्नात म्हटले. मला जाग आली. मिस्टरांना म्हटलं की महाराजांना असं स्वप्न मला दिलं. मिस्टर म्हटले की तू पटपट आवर आणि घेऊन जा म्हणे पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांनी सांगितलं आहे. तर मला प्रचंड आनंद झाला, कारण कधीच मला स्वामींनी असं दर्शन दिलं नव्हतं किंवा कुठलाच अनुभव दिला नव्हता. कधीच स्वप्नात आले नव्हते. आज आले आणि प्रत्येक हक्काने मला पुरणपोळी मागू लागले. मला खूप आनंद झाला. मी पटपट सर्व काही आवरलं तरी मला घरीच 10-10:30 वाजले. आता नैवेद्य आरती होती की काय, महाराजांना आता कशी पुरणपोळी खाऊ घालू हा खूप विचार माझ्या मनामध्ये आले. मिस्टरांना काम होतं, घरचे कोणीच मला नेण्यासाठी नव्हते, त्यामुळे मला बसनीच जाणं भाग होतं. स्टेशनवर तिथे गेल्यानंतर 10:30 वाजून गेले होते. मग मला बस मिळाली. मी बसमध्ये लगबगीने बसले आणि अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला. तिथे उतरले, मंदिरामध्ये गेले. तिथे गेले, आता मी सर्व काही दर्शन वगैरे घेतलं. आता प्रसाद कसा द्यायचा, हा नैवेद्य कुठे द्यायचा, हा खूप मोठा माझ्या पुढे प्रश्न होता. तर तिथे बाहेर जे काही पंडित होते त्यांना मी तिथे जाऊन उभे राहिले आणि त्यांना म्हटलं की महाराजांना मी नैवेद्य आणला आहे. तर ते मला खूप आश्चर्याने म्हटले, आणलात का तुम्ही नैवेद्य? मग त्यांनी लगेच जे कोणी मोठे पंडित होते त्यांना बोलवलं की नैवेद्य आला आहे म्हणून. मग ते धावत पळत माझ्याकडे आले आणि ते म्हटले, चला ताई माझ्या मागे या लवकर असं म्हटले. मला काहीच कळत नव्हतं. मी त्यांच्या मागे गेले. मग त्यांनी मला कपाटातून एक चांदीचं ताट काढलं. 2 चांदीच्या वाट्या माझ्याकडे दिले. यामध्ये नैवेद्य व्यवस्थित भरा असं त्यांनी सांगितलं. मग मी लगबगीने सर्व काही नैवेद्य काढला, त्याच्यात व्यवस्थित भरला. कढी पण केली होती मी, वरण भात पण केला होता आणि पुरणपोळी सर्व काही व्यवस्थित ताट वाढलं आणि मग त्यांनी मला माझ्या पाठीमागं या म्हणे. मग ते मला स्वतः माझ्या हातामध्ये ताट, मी त्यांच्या पाठीमागे चालतं. काय घडत होतं, कसं घडत होतं मला काहीच कळत नव्हतं. मी त्यांच्या पाठीमागे गेली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, त्यांनी महाराजांपुढे एक चौरंग मांडला. त्या चौरंगावरती मी आणलेलं ताट मलाच ठेवायला लावलं आणि माझ्याच हाताने तुम्ही आता महाराजांना नैवेद्य वाढवा असं त्यांनी सांगितलं. मग मी नैवेद्य महाराजांना वाढला. त्यानंतर थोड्या वेळ तिथेच ठेवला आणि मग त्यांनी म्हटले की आता तुम्ही नैवेद्य उचला असं म्हटले. मी नैवेद्य उचलला आणि तिथून गाभाऱ्यातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर
पाठीमागं सरकली. 5 मिनिटांनीच एक व्यक्ती आली. ती खूप कडक होती आणि उंच देखील होती. त्या व्यक्तीने म्हटला की नैवेद्य आणलास का? दे. माझ्याकडून ताट हिसकावून घेतलं आणि जे कढी भात वगैरे होतं ते सर्व काही एकत्र केलं. माझ्याकडे वाट्या हातामध्ये दिल्या. मी त्यांच्याकडे बघतच राहिले आणि त्यांना सांगितलं की हिला काहीतरी प्रसाद द्या असं ते म्हटले. आणि त्यांनी तिथेच बसून ते सर्व काही नैवेद्य होता तो नैवेद्य ग्रहण केला आणि त्यानंतर ताट माझ्या हातात देऊन ते तिथून निघून गेले. मला काहीच कळत नव्हतं आणि त्यानंतर ते मग मला म्हणले की ताई तुम्ही माझ्या मागे पुन्हा इकडे या म्हणून असं म्हटले. मग मी ते ताट वगैरे स्वच्छ केलं. मला त्यांनी तिथे बसायला टाकलं. एका सुवासिनीला त्यांनी बोलवलं आणि माझ्याकडून रेड कलरची साडी त्यांनी मला काढली. त्यांच्याकडून माझी खूप छान अशी ओटी त्यांनी भरून घेतली. माझ्या ओटीमध्ये सर्व काही टाकलं. मला काहीच कळत नव्हतं की काय घडत आहे. त्यावेळेस मला थोडं शांत झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, माझ्या मनात खूप सारे प्रश्न येऊ लागले आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तर ते म्हटले, हो विचारा ना ताई. म्हणे की म्हणजे मी आल्यानंतर मी म्हटले की नैवेद्य आणला तर तुम्ही एवढे आश्चर्यचकित का झालं? तुम्हाला माहीत होतं का नैवेद्य येणार आहे? त्यावेळेस ते म्हटले, ताई तुम्ही विचारता आहात म्हणून तुम्हाला सांगत आहोत की महाराज माझ्या स्वप्नामध्ये रात्री आले होते. त्यांनी सांगितलं की एक हिरवी कलरची साडी घालून एक बाई नैवेद्य घेऊन येणार आहे. आज आम्ही ती आल्यानंतरच जेवण करणार आहे, तोपर्यंत जेवण करणार नाही असं महाराजांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही महाराजांना नैवेद्य दाखवला नाही आणि आज आम्ही जे कोणी आमचे सर्व काही महाराजांचे सेवेकरी आहोत त्यांनी आत्तापर्यंत कोणीही जेवण केलेलं नाही. हे ऐकल्यानंतर मला प्रचंड रडायला यायला लागलं. कितीही स्वामी आई दयाळू आहे. मी फक्त स्वप्नामध्ये दर्शन मागितलं आणि माझ्या हातची पुरणपोळी महाराजांनी खाल्ली. हे पण मला खूप भरून पावल्यासारखं वाटलं. काय करावं काहीच कळेना. मी म्हटलं मी फक्त थोडासाच नैवेद्य आणला होता, मला कल्पना नव्हती. मी तुमच्यासाठी पण आणलं असतं. ते म्हटले, ताई आमच्या जेवणाची व्यवस्था झालेली आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की महाराजांनी तुमच्या हातचा नैवेद्य ग्रहण केलेला आहे. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. तुमच्या आता सर्व इच्छा महाराज पूर्ण करतील असं त्यांनी मला आशीर्वाद दिला. मी रडतच घरी आले. मला घरी आल्यानंतर महाराजांपुढे नतमस्तक झाले. तुमची लीला आगाध आहे. सर्वांना सांगितलं, आईला सांगितलं, बहिणीला सांगितलं, मिस्टरांना सांगितलं. सर्वांना खूप छान वाटलं. खरंच तुझ्यावरती महाराजांची खूप कृपा आहे असं सर्वजण म्हणू लागले. हा सर्वात मोठा मला स्वामीने दिलेला अनुभव. त्यानंतर आम्ही पुन्हा बेंगलोर येथे गेलो आणि बेंगलोरला महाराजांचा मठ समाधी काहीच नसल्यामुळे मला खूप असं वाटायचं की कुठेतरी असावं आणि खरंच महाराजांनी असं मला शोधून दिलं. जिथे मी राहत होते त्याच ठिकाणी जवळच एक ताई होत्या. त्यांना स्वामींचा दृष्टांत झालेला होता आणि त्यामुळे त्यांनी स्वामींच्या पादुका घरी आणल्या होत्या. दर गुरुवारी तिथे आरती वगैरे होत असायची. हे मला जेव्हा कळालं तेव्हा खूप आनंद झाला आणि मग मी तिथे जाऊ लागलो. माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंही आरतीसाठी कधी काही प्रकट दिन असेल तर दर्शनाला गुरुवारी असं आमचं जाणं चालू झालं. पण काय झालं की माझ्याकडे तिथे स्वामीचरित्र मी आणायचं विसरून गेली होती आणि स्वामीचरित्र मला वाचण्याची खूप इच्छा होती की मी वाचावं. स्वामींचा प्रकट दिन होता आणि मी तिथे त्यांच्या घरी गेले आणि मी सहज त्यांना विचारलं की स्वामीचरित्र आहे का तुमच्याकडे? तर त्या हसल्या माझ्याकडे बघून आणि म्हटल्या की हो आहे ना. त्यांनी लगेच माझ्या हातामध्ये स्वामीचरित्र दिलं. मला वाटलं की आता हे वाचल्यानंतर पुन्हा यांना रिटर्न करावं लागेल. मी त्यांना म्हटलं की माझं वाचन झालं की मी तुम्हाला पुन्हा रिटर्न करते हा असं मी त्यांना म्हटलं. तर त्या म्हटल्या की नाही, हे आजपासून तुझंच झालं आहे, माझ्याकडे दुसरे खूप आहे, हे तुलाच राहू दे. असं म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला. महाराजांनी ही देखील इच्छा माझी पूर्ण केली. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेमध्ये आणि नामस्मरणामध्ये कसे दिवस जात होते कळालं नाही. स्वामींच्या कृपेने मला एक मुलगा आणि एक मुलगी झाले. मुलंही खूप मोठे झाले. महाराजांची सेवा घरामध्ये खूप चालू होती. दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करणे, रोज स्वामीचरित्र वाचणे, 11 माळी जप करणे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणणे, मिस्टरांचीही सेवा, त्यानंतर माझ्या मुलीचीही सेवा, मुलाची सेवा, अशा खूप सेवा घरामध्ये होऊ लागल्या. आम्हाला दुःखाचं अजिबात कुठे दुःख आहे हे कधीच महाराजांनी
कळूच दिलं नाही. दुःख कधी आमच्या ह्याच्यात आलंच नाही. आम्ही सुखी, समाधानी, आनंदात जे स्वामींनी दिलं आहे त्याच्यात खूप सुखी, समाधानी राहत होतो. स्वामी भक्तांनो, आता माझ्या मुलीचं शिक्षण कंप्लीट झालं होतं. आता ही गोष्ट आहे 2023ची. माझ्या मुलीचं शिक्षण कंप्लीट झालं आणि तिला इंजिनिअरिंगला नंबर लावायचा होता, इंजिनिअरिंग करायचं होतं. आणि माझा भाऊ हा इंदोर येथे असल्यामुळे तिथे त्याला सर्व काही माहीत होतं आणि तिला इंदोरच्याच कॉलेजला जायचं होतं. तर मग आम्ही तिथे सर्व काही प्रयत्न केले. आम्ही, माझे मिस्टर आणि माझी मुलगी, आम्ही माझ्या भावाकडे गेलो. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजवरती जायचं होतं, कारण पहिली लिस्टमध्ये तिचं नाव आलेलं होतं. ॲडमिशन फिक्स करायचं होतं, ॲडमिशन घ्यायचं होतं. मग सकाळी उठून माझे मिस्टर, आम्ही सगळ्यांनी तयारी केली. आम्ही जाण्यासाठी निघालो. तर निघाल्यानंतर माझा भाऊ हा 3rd फ्लोअरला राहत होता. त्याची लिफ्ट नेमकी बंद पडलेली होती, त्यामुळे आम्हाला पायऱ्यानेच खाली जायचं होतं. आम्ही पायरी उतरत असताना अचानक माझ्या मिस्टरांना चक्कर आले आणि त्यांचा पाय घसरला. ते पहिल्या पायरीवरून डायरेक्ट शेवटच्या पायरीवर खूप जोरामध्ये खाली गेले. त्यांना प्रचंड मार लागला. मी खूप घाबरले, थरथर काप होऊ लागला. त्यानंतर काय करावं काही कळेना. माझ्या भावंत्यांनी त्यांना उचलून घरामध्ये आणलं, बेडवरती झोपावलं. आम्ही डॉक्टरांना कॉल करतो असं ते म्हटले. ते माझा भाऊ म्हटला की हे बघ, ॲडमिशन एकदाच होणार आहे, नंतर पुन्हा खूप सारे प्रॉब्लेम्स होतील, मनासारखं कॉलेज मिळणार नाही, काहीच होणार नाही, तू हिला घेऊन जा, ॲडमिशन करू नये, मी इथे सर्व काही बघतो, असं माझा भाऊ म्हटला. माझं मन अजिबात लागत नव्हतं की काय करावं काही कळेना. पण तो म्हटला तू जा म्हणून, महाराज आहे, त्याने देखील असं सांगितलं. आणि मग मी महाराजांचं नाव घेऊन स्वामींवरती सर्व काही सोडून मी गेली. माझ्या मुलीला घेऊन गेली कॉलेजमध्ये. मी तिथे 10-10 मिनिटाला कॉल करू लागले, काय परिस्थिती आहे, कशी आहे. तर म्हणे व्यवस्थित आहे, डॉक्टरांनी आता सर्व काही बघितलं आहे. डॉक्टर म्हटले की नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्या मिस्टरांना प्रचंड त्रास होत होता, खूप त्यांना मार लागलेला होता. मला त्यांच्या वेदना ह्या सहनच होत नव्हत्या. मी महाराजांकडे सारखं धावा करत होती. मग माझ्या मुलीचं ॲडमिशन फिक्स झालं. ॲडमिशन होऊन आम्ही लगबगीने घरी आलो. घरी आल्यानंतर सर्व काही त्यांना बघितलं. तर म्हटलं महाराजांनी खूप मोठ्या संकटातून वाचवलं, कारण डॉक्टरांनी सांगितलं की हा पॅरालिसिसचा अटॅक होता, पण थोडक्यामध्ये निभावला. तुम्ही खरंच भाग्यवान आहात, कुठल्या तरी देवतेची तुमच्यावरती कृपा आहे. असं ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस मला सर्वप्रथम महाराज समोर उभे राहिले. महाराजांनी या विघ्नातून बाहेर काढलं असं वाटलं. पण आता दुसरा मोठा प्रश्न होता की ॲडमिशन तर झालं, पण आता कॉलेज आपल्याला तिला हॉस्टेलवर ठेवायचं होतं. तर हॉस्टेल आम्हाला कॉलेजचं हॉस्टेल नव्हतं पाहिजे, प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये जेवणाची व्यवस्थित सोय असेल म्हणून तिकडे आम्हाला हॉस्टेल बघायचं होतं. आता सर्व काही नवीन असल्यामुळे कुठे हॉस्टेल आहे, काय आहे, काही एक माहीत नव्हतं. पण अचानक काय झालं की माझ्या भावाला एक कॉल आला आणि त्या कॉलवरती समोरून व्यक्ती बोलत होती की इथे इंजिनिअरिंग कॉलेजचं जे ॲडमिशन झाले आहे त्यांना, ज्यांना कोणाला हॉस्टेल पाहिजे असेल तर तुम्हाला इथे हॉस्टेल आहे, असं ती व्यक्ती समोरून बोलू लागली. मी त्यांच्याकडून कॉल घेतला, कुठे हॉस्टेल आहे ते सांगा म्हटलं. त्यांनी पत्ता वगैरे सर्व काही सांगितलं. मग मी, माझी मुलगी आणि आम्ही दोघीजणी ऑटोमध्ये गेलो आणि ऑटोवाल्याला तो पत्ता आम्ही सांगितला. आम्ही तिथे हॉस्टेलमध्ये पोचलो. तिथे पोचल्यानंतर आम्ही विचारलं की अशी व्यक्ती कुठे आहे. त्यांनी आम्हाला हा पत्ता सांगितला आहे आणि त्या व्यक्तीला आम्हाला भेटायचं आहे, त्यांचे आभार आम्हाला मानायचे आहे. त्यावेळेस वॉचमॅन म्हटला की नाही ताई, इथे अशी व्यक्ती कोणीच नाही, कोणताही मुलगा नाही किंवा सर नाही, कोणीच नाही, ह्या नावाचं इथे कोणीच नाही, आम्ही पुन्हा एकदा चेक करतो असंही ते म्हटले. त्यांनी सर्व काही चेक केलं, पण अशा नावाची व्यक्ती तिथे कोणीच नव्हती. त्यावेळेस मला खूप असं वाटलं की नेमकी कोण होतं, कोणी हा मार्ग दाखवला, कोणी मला हे सांगितलं. त्यानंतर हॉस्टेल देखील फिक्स झालं, हॉस्टेलचंही ॲडमिशन झालं. मग आम्ही घरी आलो. माझ्या भावाला विचारलं, अशी व्यक्ती तिथे कोणीच नव्हती, तुला कुणाचा कॉल आलता? तर आम्ही पुन्हा त्या नंबरवरती कॉल करू लागलो, तर चक्क तो नंबर बंद सांगत होते, नंबर लागत नव्हता. खूप वेळेस ट्राय केला तरी लागला नाही. त्यावेळेस सर्वजण म्हटले की महाराजच होते, महाराजांनी तुम्हाला हा मार्ग दाखवला आहे, खरंच महाराजांची खूप मोठी कृपा तुमच्यावरती आहे असं म्हटले. डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांना पूर्णपणे बेड रेस्ट सांगितला होता. मग थोडे दिवस आम्ही तिथेच थांबलो. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित, माझे मिस्टर जे काही हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं ते सर्व नियम आम्ही पाळले, औषध गोळ्या औषध वेळेवर घेतल्या आणि माझे मिस्टर हे ठणठणीत बरे झाले. आज
ते स्वामींच्या सेवेमध्ये रममाण आहेत, स्वामींची सेवा करतात. माझी मुलगीही खूप छान आहे, मुलगाही छान आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर जप केला तर महाराज अशक्य असणारी गोष्ट खरंच शक्य करून दाखवतात. महाराजांनी माझ्या लहानपणाच्या भक्तीची मला खूप मोठी प्रचिती, खूप मोठी साथ प्रत्येक क्षणोक्षणी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी देत आले आहे. हम गया नहीं जिंदा हो याची देखील प्रचिती महाराज मला प्रत्येक क्षणोक्षणी देत असतात. स्वामी भक्तांनो, असे मला हे आलेले स्वामींचे खूप मोठे अनुभव होते. असे छोटे मोठे तर खूप अनुभव आहे, पण हे जे अनुभव होते ते सांगावेसे वाटले म्हणून तुमच्यासोबत आज अनुभव हे शेअर केले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.